गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जियाना. तर हा आहे माझा आजचा ब्रेकफास्ट. एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे फ्रायडे आली की पहिले असं वाटतं की काम काहीच नाही करावं, पण सगळ्यात जास्त कामे फ्रायडेलाच येतं. तर येस, आज करायची आहेत पूर्ण कंप्लीट कामे. त्याच्यानंतर आहे वीकेंड फ्रायडे, सॅटर्डे अँड संडे. तर येस, आता करतो मी ब्रेकफास्ट, नंतर जातो मी ऑफिसला. त्यानंतर ऑफिसवरून आल्यानंतर जिम आणि ह्या सगळ्या गोष्टी आजच्या प्लॅन केलेल्या आहे. आणि इव्हिनिंगला मूवीसुद्धा. तर बघू आज कसा माझा दिवस स्पेंड होतो. दीपाली आणि जियाना काय करणार आहे तुम्हाला पुढे माहीत पडेलच. तर जियानाचा चालू आहे ज्यूस. लवकर फिनिश कर जियाना, मग आपण जायचं आहे लवकर. जियाना पिऊन घे. फिनिश कसं करते? डॅडीनी केलं. तुला वेण्या तर छान घालून दिलं डॅडीनी. दोन ना. घे लवकर बाळा, घे जियाना लवकर. डॅडी आपल्याला बाहेर जायचं आहे ना. मग येस, आबा येणार आहे. आज आबा येणार आहे. हे आबा आले. मग प्यावं लागेल. फिनिश कर. उद्या आबाकडे जायचं. ओके. तो बीट रूटचा ज्यूस आणि भरपूर काही दीपाली अजून इन्ग्रेडियंट्स टाकते त्याच्यामध्ये, जो ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो ज्यूस आहे. अजून ती काही भरपूर चेंजेस आणणार आहे त्या ज्यूसमध्ये. काही वेगळे जसं हेअर रिलेटेड वगैरे भरपूर बेनिफिशियल ज्यूसेस असतात ते ती पुढे तयार करणार आहे. ते सुद्धा आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. आणलाच नसेल तू. जातोय ऑफिसला आणि जियाना मला म्हणते की मम्मा मी पण जाते सोबत. ती आपले ॲक्शन्स करून सांगते. बिकॉज तिला सवय झाली जेव्हाही प्रणव ऑफिसला जाऊ, प्रणव तिला आई बाबांकडे ड्रॉप करतो. आमच्या तोंडात आजकाल आबाच येते. तर तर तिला असं वाटलं की त्यांच्याकडे ड्रॉप करणार आहे. नाही, आज तुला स्कूलला सुट्टी आहे. हो, आजी आजोबांची सुट्टी आहे आज. तो तुझी ती खूप जास्त मिस करते आईबाबांना. आईबाबा 3 दिवसापासून बाहेर गेलेले आहेत. जे आमचं नेटिव्ह प्लेस आहे चापले फॅमिलींचं, तिथे गेले आहेत ते. थोडे काही रिझन्स आहेत त्याच्यामुळे. तर ते आज मे बी इव्हनिंगपर्यंत येतील. तर आज जर पॉसिबल झालं तर आज आम्ही तिला नक्की घेऊन जाऊ इव्हनिंगला. थँक्यू सो मच. अरे बापरे. चलो बाय बाय. से बाय. बाय कर ना डॅडीला. मोबाईल घेतला. तर आता प्रणव गेलाय ऑफिसला आणि आता वाजले सकाळचे 10. तर मला जायचं आहे ऋषुताईकडे. भरपूर दिवसांपासून प्लॅन करते की ऋषुताईकडे जायचं आहे. बिकॉज पोरींची भेट झाली नाही आहे. तर त्याच्यामुळे. आणि ऊन एवढी जास्त आहे बाहेर की निघायचा विचार केला की पॉसिबलच नाही होत. बाबा मंकीसारखं चढत आलं तू. बरं, मी उचलते. तर येस, तर मी आता चालली आवरते आणि मग ऋषुताईकडे जाते. जियानाला थोडं चेंज होईल बिकॉज ती आईबाबांकडे जात नाही आहे. आणि इथे पण आमचे आत्ताचे असे काही फ्रेंड्स बनलेले नाही आहेत बिकॉज अजूनपर्यंत लोक यायचे आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये राहायला. तर जेव्हा लोक येतील तेव्हा सगळे लेकरं येतील सोबत, हे लोक खेळतील. तर जियानाला थोडं बोर होते इथे आता, म्हणून मग आता मी असं ऋषुताईकडे घेऊन जाते. आणि मग थँक्यू म्हटलं ना मी. हां, पडलं होतं तो. येस, तर चला मग. आणि जियाना रेडी होते आपल्या बडी मम्मीकडे जायला. है ना जियाना? छान छान.
हा आजी अच्छा. आणि हे काय केलं तू? हे काय करत आहे तू? काय त्याचं कवर कुठे गेलं? मग लाव ना. तू लावून दाखव मला. हा नीट पकड. आणि ह्या ज्या वेणी घातलेल्या 2 ह्या प्रणव मॉर्निंगला घालून दिलं होतं तिला 2 जी ना. काय आहे हे? झालं ना आता. हा मी 5 मिनिटासाठी फक्त किचन मध्ये गेली आणि हिने बघा काय केलं परत. असं नाही करायचं बाळा. वेस्ट झाला ना तेवढं पावडर. वेस्ट झालं ते पावडर. ठेवून दे मम्माला दे. गुड गर्ल. ते वेस्ट झालं पावडर. असं नाही लावायचं. किती ग क्लिनिंग चालू आहे. सगळं पुसलं तिने जे इथे ते पावडर पाडलं होतं ना सगळं क्लीन केलं तिने. क्लीन केलं तू ते बाळा? येस अँड वी आर रेडी. फोन चार्ज होतोय. आम्ही दोघी जणी रेडी झालो आहे. पण फोन चार्ज होतोय कारण की ब्लॉग अपलोड होते. तर ब्लॉग अपलोड झाला की लगेच मग मी आणि जियाना निघू आम्ही. तर येस. आणि ह्या मुली ना खरंच ब्लेसिंग्स असतात. ब्लेसिंग्स है ना. येस खूपच ग समजदार बाळ आहे माझं. गंडच बाळ आहे माझं है ना. हा सगळं कळते तिला. म्हणजे मी तिला सगळे इन्स्ट्रक्शन्स देते. माझं हे सामान घेऊन ये, ती ते घेऊन येते. माझा मोबाईल घेऊन ये माझा. आणि असं नाही आहे की फक्त फोनच आणि बाकी इतर गोष्टी सगळं कळतं सगळं. त्या दिवशी टी व्ही बघायची होती तर मी तिला म्हटलं हे कबट ओपन कर. तर तिने लिटरली ते दोन्ही हाताने सरकवलं आणि ते ओपन केलं. काय हा. आणि तिने बेडजवळ काल सुसू केली. माहितीच नव्हतं तिने सुसू केली म्हणून. तिने किचन मधनं जाऊन पट्टी घेऊन आली आणि ती टाकली. आणि मी म्हटलं तू काय करते? मम्मा चुचू. तर येस जियाना सुसू आणि पॉटी हे दोन्ही गोष्टी सांगत आहे आम्हाला. तर आम्ही लवकरच आता पॉटी ट्रेनिंग द्यायचा विचार करतोय. तर ते मी कसं देणार, काय देणार आणि काय प्रोडक्ट मागवणार मी हे कमिंग ब्लॉग्समध्ये नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल. जेणेकरून जर तुम्हाला बाळ असेल तर तुम्हाला पण ते हेल्पफुल राहील आणि हेल्प होईल त्याच्यामुळे. हे ना जियाना पॉटी ट्रेनिंग घ्यायची ना आता. आता तू बिग गर्ल झाली. स्कूलमध्ये जायचंय 4 months मध्ये. हो मग पॉटी ट्रेनिंग द्यावं लागेल ना तुला आता घरी. काय. आणि आमची आंघोळ वगैरे काहीच झाली नाही दोघींची. तिथे जाऊनच आंघोळ करू ताईकडे. येस काय. चल ना मम्मा. बाबा जियाना तू किती लवकर मोठी झाली ग. मला असं वाटतं तू छोटू बेबी आहे मम्माचा. हो चल बस. एक सेकंड अडकलं तुझं पाय अडकला. ठीक आहे. ऊन येते का? भासतेत का तुझे पाय? हा हो ग. बापरे लिटरली हा फक्त गेट बघितला ऋषुतेच्या घरचा आणि ती एवढी एक्साइटेड झाली
की पडता पडता वाचली है ना? कशी पडत होती तू आता डान्स करता करता? जाऊ जाऊ पण चल वर जायचं आपल्याला. चला तिकडनं उतरायचं ना. मम्मा तुला तिकडनं घ्यायला येईल आता. हा का तर लिफ्ट तर येऊ दे, जाऊ ना. बघायची एक्साइटमेंट बघ. एक्साइटमेंट बघा कसे. पकड़ो. प्रेस कर त्याला. काय करते. आणि जियानाला इथे ऋषुताईकडे याच्यासाठी यायचं असेल बिकॉज विकाकडे खूप टॉईज आहे ना. किचन सेट. बरं काय बनवते जियाना? काय बनवते तू? काय काय बनवते? पनीर बनवते. अरे बापरे. येस तर आता ही जी कार आहे ही आम्हाला घरी घेऊन जायची आहे बिकॉज विहिकाने घेतली ही नवीन गाडी. तर ही मग आता आम्ही आमच्या घरी घेऊन जाऊ जियानासाठी. भरपूर लोकांनी मला विचारलेलं आहे की जियाना कारमध्ये कशी बसते आणि कधीपासून बसते ती अशी. तर मी याच्या आधीच्या ब्लॉग्समध्ये पण मेन्शन केलेलं होतं हे. ती जेव्हा 6 मंथची होती जेव्हा ती बसायला लागली प्रॉपरली ना, मी तिला प्रॅक्टिस केली. मी ड्राईव्ह करायची, तिला साईडला बसवायची आणि घेऊन जायची. तर आणि मी तिच्याशी सतत बोलत राहायची कंटिन्यू म्हणजे त्या डेस्टिनेशनवर पोहोचतपर्यंत. तर त्याच्यामुळे तिला काय झालं ना, ती सवय तिला डेव्हलप झालेली आहे. तशीच आता आम्ही परत एक चेंज केला की तिला आम्ही मागे बसायचा प्रयत्न करतोय. तर तो सक्सेसफुल होत आहे आमचा बिकॉज जेव्हा पण आम्ही कारजवळ जातो ना तर ती लिटरली आपला मागचं दार उघडते आणि तिला मागे बसायचं असते. तर येस ते हळूहळू ट्रान्झिशन असतात ते तुम्ही आपल्या लेकरांना द्या आणि ते गरजेचे आहेत. बिकॉज काय होतं ना, जेव्हा त्यांना ते सवय लागत नाही, त्या सवय न लागायचा रिझन आपणच असतो आणि त्याचा त्रास पण आपल्यालाच होतो. म्हणून सवयी लावा त्यांना. ते त्यांच्यासाठी पण बेनिफिशियल आहे आणि आपल्यासाठी पण तो एक खूप मोठा रिलीफ असतो. तर जियाना झाल्यानंतर मला असं कधीच नाही झालं की मी बाळ घेऊन अडकलेली आहे घरी बिकॉज प्रणवचं ऑफिस होतं. प्रणव ऑफिसला जायचा. तर मी जियानाला बाहेर घेऊन निघायचे. येस आणि आमचे उद्योग सुरू आहेत. आम्ही इथे उद्योग करायलाच येतो. हां कोण आलं? काय काय कॉपी आहे बाबा. हाड नाही ग. हाड दोन्ही छान दोन्ही छान. हिला तर ड्रेसच जा. येस तर आजचा दिवस कसा गेला हे काही कळलंच नाही. बघा कसं करून ठेवलेलं आहे की दोघेही दिवसभर झोपल्या नाही आहे आणि यांनी आम्हाला झोपू नाही दिलेलं आहे. तर येस असंच होते एकत्र जेव्हा आल्यावर मजा पण येते. पण तेवढंच आहे की आमच्या दोघींच्या मागे कामही तेवढेच वाढतात. आता प्रणव आणि जिजू यायचे आधी घर पण पूर्ण आवरायचं आहे, आम्हाला क्लीन करायचं आहे. त्याच्या आधी सगळ्यात आधी आम्ही स्वयंपाक करून घेऊ आणि मग पुरींना गार्डनमध्ये घेऊन जाऊ खेळायला. चा मेन्यू आहे अंडा करी. हे कुकरमध्ये लावते तू? मी पण आजकाल कुकरमध्येच लावते.
बघ फुटलेलं कुठलं यांना लागेल ना 2-2 दोघींना. हो एक एक जियाना एक. अच्छा मी का खातो दोघं. काय आता काय पाहिजे? जियाना ड्रेस चेंज केला स्कूलमधून आल्यानंतर आणि तिचा ड्रेस इनी पण तिचाच ड्रेस घातलाय दुसरा. तू बंद करते. येस आता आम्ही आलो आईस्क्रीम घ्यायला. जेवण केल्यानंतर आईस्क्रीम खाऊ. तर आईस्क्रीम घेऊन जाऊ घरी. चल. आणि परत आज ह्या दोघांचा शर्ट सेम आहे. हे दोघं एकमेकांना फोन करतात वाटते. नेहमीच यांच्या वाईफ नाही ट्विनिंग राहत पण हे दोघं भाऊ नेहमी ट्विनिंग राहतात. ब्लॅक चालू. यम्मी आहे. नाही सांगितलं जेवण वाढलेलं आहे. तू वाढ जियानाच खाते फक्त. तू वाढ जियानाच. काय बनवलं? पाणी द्या ना आम्हाला ताण लागते. चटणी आणि पोळी बनवली. चटणी आणि भाकर. येस आणि आता वाजले आहे रात्रीचे 11. आम्ही जातोय घरी. आमचं जेवण झालं. प्रणव निघालाय 2 व्हीलरनी पुढे बिकॉज प्रणव ऑफिसमधनं इकडे आला होता डिरेक्टली.